नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. राहुल अगदी मोठ्या मोठ्या फेकत असतो की कशा प्रकारे सगळा इव्हेंट त्याने ऑर्गनाइज केलाय आणि हा जो इव्हेंट झालाय हा त्याच्यामुळेच झालाय. परंतु पब्लिक तर अजिबात वेडी नाहीये. म्हणून त्यातला एक रिपोर्टर उठतो आणि म्हणतो की अहो तुम्ही असं काय बोलताय. भालचंद्र सर तर असं म्हणत होते की अद्वैत सरांनी सगळं काही केलंय आणि त्यांनी तर त्यांना दोनदा स्टेजवर बोलवलं, मग तुम्ही कशाला आले. खरं तर राहुलचा आता खूप मोठा पचका झालेला असतो आणि रोहिणीचा सुद्धा. आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अद्वैत लगेच स्टेजवर येतो. अद्वैत स्टेजवर आल्यावर सर्वजण त्याचं खूप कौतुक करतात, टाळ्यांचा गडगडाट होतो आणि ते बघून रोहिणीला मात्र खूप राग येत असतो. अद्वैत आल्या आल्या पहिल्यांदा आबांच्या पाया पडतो. अद्वैत सर्वांना सांगतो की मला माहिती आहे, मी ऐकलं की मगाशी आबांनी माझं खूप कौतुक केलं, परंतु मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय की हा सोहळ्याची तयारी करणं हे माझ्या एकट्याचं काम नाहीये आणि या कामासाठी मला माझ्या दोन्ही भावांनी मदत केली आहे. तुम्हाला समोरून असं वाटत असेल की आम्ही तिघही वेगवेगळी कामं करतो, परंतु तसं नाहीये. आम्ही एकत्र होतो म्हणून हा सोहळा पार पडला. अद्वैतने सगळ्यांना त्यांचं क्रेडिट दिलेलं असतं आणि सर्वांच्या नजरेत अद्वैतची इमेज अजूनच वर जाते. त्यामुळे रोहिणी आणि राहुलचा मात्र फारच जळफळाट होत असतो. तर आता अद्वैतचं भाषण संपलेलं असतं आणि अद्वैतच्या भाषणानंतर आरती होणार असते आणि मग त्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असते. आपल्या नयनाने सुद्धा डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं. त्यामुळे ती संगीताला म्हणत असते की काहीही झालं तरी ही कॉम्पिटिशन आता मलाच जिंकायची आहे. देवी आईच्या आरतीसाठी फुलांची जी माळ बनवलेली असते आणि नेमक्या वेळेला ती माळ तुटते. तुम्हाला तर माहितीच आहे की मालिकेमध्ये नेमक्या वेळेला सगळ्या काही गोष्टी होतात. त्यामुळे आता सोहमला प्रश्न पडलेला असतो की आता फुलांची माळ कशी होणार इतक्या लवकर. परंतु आपली कला लगेचच मदतीला धावून येते. कला सोहमला म्हणते की सोहम तू काळजी करू नकोस, मला फक्त एक दोऱ्याचा गुंडा आणि सुई द्या, मी बरोबर एक छान माळ बनवून देते. आणि मग कला अतिशय सुंदर फुलांचा एक हार बनवते, जो हार आधीपेक्षाही खूप सुंदर असतो. आणि त्यानंतर मग देवी आईच्या पूजेसाठी तो हार वापरला जातो. खरं तर कलामुळे देवी आईची पूजा ही सफल झालेली असते. तिने मूर्ती सुद्धा घडवलेली असते, तीही कमी वेळेत. त्यानंतर ऐनवेळी हार सुद्धा बनवलेला असतो. देवीची आरस सुद्धा तिनेच केलेली असते. सगळ्या काही गोष्टी तिनेच केलेल्या असतात आणि तिच्यामुळे हे सर्व होत असतं. जेव्हा आबा तो हार बघतात तेव्हा ते म्हणतात की ज्याने कोणी हा हार बनवलाय ना, देवी आई त्याला उदंड आयुष्य देवो. खरंच आपल्या बागेतल्या फुलांमध्ये जान आणली आहे ह्या पोरीने. आणि मग त्यानंतर अद्वैतच्या हस्ते देवीची आरती होते. अद्वैतला देवीच्या पूजेचा मान मिळालेला असतो. त्यामुळे ऑफकोर्स राहुल आणि रोहिणीच्या पोटात मात्र दुखत असतं. आणि मग सुरुवात होते ती डान्स कॉम्पिटिशनला. डान्स कॉम्पिटिशन ठेवलेली असते. देवीच्या गाण्यांवर डान्स होणार असतात. परंतु डान्स कॉम्पिटिशनची अट ही असते की हातामध्ये जी मशाल असते ती विझायला नाही पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्या संगीताला आधीच माहीत असते, कारण संगी ही जगात भारी आहे. आणि मग त्यानंतर पहिली मुलगी ही स्टेजवर येते, ती डान्स करत असते आणि अचानक तिची मशाल विझते. कारण आपल्या संगी मॅडमने त्या मशालीवरती पावडर टाकलेली असते. त्यामुळे ऐनवेळी त्या मुलीची मशाल विझते आणि ती मुलगी खाली बसते, कारण कॉम्पिटिशनची ही पूर्ण झालेली नसते. त्यानंतर दुसरी मुलगी डान्स करायला येते. खरं तर ती मुलगी खूप छान डान्स करत असते, परंतु अचानक तिचा पाय गुंततो आणि ती खाली पडते. कारण जेव्हा ती मुलगी डान्सची प्रॅक्टिस करत असते, आपल्या संगी मॅडमने तिची ओढणी फाडलेली असते. त्यामुळे त्या ओढणीमध्ये तिचा पाय अटकतो आणि ती खाली पडते. त्यामुळे ती सुद्धा कॉम्पिटिशन मधून आता बाद होते. त्यानंतर तिसरी मुलगी डान्स करण्यासाठी येते. तिसरी मुलगी डान्स करत असताना तिच्या डोळ्यांची खूप जळजळ होते. तिला पुढचं काही दिसत नाही. त्यामुळे ती तशी स्टेजच्या बाहेर निघून जाते. यामागे सुद्धा आपल्या संगी मॅडमच असतात. कारण जेव्हा ती मुलगी प्रॅक्टिस करत असते त्यावेळी आपल्या संगी मॅडमने तिच्या मशालीला बाम लावला होता. त्यामुळे जेव्हा मशाल पेटली गेली, तिच्या डोळ्यांना आग झाली आणि ती डायरेक्टली पास झाली. आणि मग नंबर येतो तो आपल्या नयनाचा. कला आणि काजू दोघीही मागे उभ्या असतात आणि दोघीही बोलत असतात. काजूला मात्र सगळं काही समजत असतं. काजू मनामध्ये म्हणत असते की खरं तर आज नयनाताई स्टेजवर जे गेली आहे ना, ते फक्त कलाताईमुळे गेली आहे. परंतु ह्या लोकांना त्याचं काहीच नाही. यांना तर फक्त आपलं, माझं, मी आणि एवढंच पडलंय. कलाताईचं कोणालाच काही पडलं नाहीये. आणि मग नैना आता स्टेजवर असते आणि नैनाचा डान्स सुरू होणार असतो. नैनाने खूपच सुंदर डान्स केलेला असतो, परंतु डान्सच्या मध्येच तिच्या मशालीतला निखारा खाली पडतो आणि त्या निखाऱ्यावर तिचा पाय पडणार असतो. ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. कला लगेच मदतीला धावून जाते आणि मग कला त्या निखाऱ्यावर हात ठेवते. परंतु नाचता नाचता त्याच वेळी नयनाचा पाय हा कलाच्या हातावर पडतो आणि नयनाचा तोल जातो आणि नयना खाली पडणार. तेवढ्याच अद्वैत तिथे येतो आणि तिला वाचवतो. आता नयनाला अद्वैतने सावरलेलं असतं. अद्वैत नयनाकडे बघत असतो, नयना अद्वैतकडे बघत असते. दोघांचंही डोळ्यांनी मिलन झालेलं असतं
आणि अद्वैतला सुद्धा कुठेतरी नैना आवडलेली असते. परंतु अद्वैतला तेव्हा कलाचा जास्त राग आलेला असतो आणि तो कलाला आता खूप बोलू लागतो की तू इथे काय करतेयस. कला त्याला सांगत असते की अहो मी तो कोळसा, परंतु अद्वैत काय तिचं ऐकून घेत नाही. अशा वेळी ना मालिकेमध्ये हिरो कधीच हिरोईनचं ऐकून घेत नाही. अद्वैत कलावर ओरडत असतो आणि तो तिला म्हणत असतो की हे माझं घर आहे आणि तुझ्यामध्ये जर थोडीशी जरी लाज असती ना तू इथपर्यंत आलीच नसती. तो त्याच्या स्टाफला म्हणत असतो की ज्याने कोणी ह्या मुलीला इथे येण्याचा पास दिलाय ना त्याला आत्ताच्या आत्ता इथे पाठवा, मी आत्ताच्या आत्ता त्याला नोकरीवरून काढतोय. अद्वैत कलाला म्हणत असतो की आता त्या मॅडम तर इथं वाचल्यात, परंतु तू काय आता इथे वाचणार नाहीयेस. आणि मग नैनाला धक्के मारून पाठवण्यासाठी तो लगेचच सिक्युरिटी गार्डला बोलवतो. सोहम मध्ये येतो आणि म्हणतो की अरे दादा काय करतोय, हिने आपल्याला एवढी मदत केलीये, आज जी देवी आईची पूजा झाली ही तिच्यामुळेच होतीये. आणि मग सोहम अद्वैतला म्हणतो की अरे दादा मीच हिला इथे बोलवलंय. अद्वैत म्हणतो की अरे तुला समजतं का, हिने या मॅडमला धक्का दिलाय. काजूला मात्र हे अजिबात सहन होत नसतं, कारण काजू ही कलाताईच्या बाजूने असते आणि तिने बघितलेलं असतं की नैनाताईचा पाय हा त्या कोळशावर पडला असता तर तिचा पाय भाजला असता, म्हणून कलाताई पुढे गेली होती. आणि मग अद्वैत तिला एवढा बोलत सुटलेला असतो, त्यामुळे ती लगेचच अद्वैतशी भांडायला जाते. परंतु त्यावेळी आपली संगीता तिला थांबवते. खरं तर यावेळी आता संगीताने सगळ्यात पहिल्यांदा कलाची बाजू घ्यायला पाहिजे होती, कारण अद्वैत तिला एवढं सगळं बोलतोय तर एखादी आई कशी काय थांबू शकते आणि एका मुलीची बाजू घेण्यासाठी दुसऱ्या मुलीला कशी काय परकी करू शकते. परंतु संगीता मात्र आपली थांबते आणि ती काजूला सुद्धा काहीच बोलू देत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नैना रडत असते तेव्हा संगीता तिला म्हणत असते की नको ग बाळा, नको रडूस, इकडे आपल्या कलाला तो अद्वैत एवढं सगळं बोलतोय तर तिला ते सगळं चालतंय. आणि तिला काळजी कोणाची, तर तिला काळजी फक्त कोणाची आहे, त्या नैनाची. नैना काय करते, दिवसभर घरी बसते, खाते पिते, आपली कला ही सगळ्या घराची जबाबदारी घेते. परंतु कौतुक कोणाचं आहे संगीताला, फक्त आणि फक्त नैनाचं. आणि आता तर डायरेक्ट गेमच पलटतो. कला जेव्हा नैनाला म्हणते की अगं ताई तू, तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की उगाचच आता रिलेशन जमवण्याचा प्रयत्न नको करूस. मग आता यावेळी तरी संगीताने किंवा नैनाने कलाची बाजू घ्यायला पाहिजे होती ना. तर आपली नैना म्हणते की कोण आहेस तू, आणि तू जी कोणी आहेस ना तर तू आता जा इथून. सख्ख्या बहिणीमुळे ती इथपर्यंत आलीये, सख्ख्या बहिणीमुळे तिला पासेस मिळाले आणि ती सख्ख्या बहिणीलाच ओळख दाखवत नाहीये, तेही कशासाठी, फक्त श्रीमंत मुलाशी लग्न करण्यासाठी. आणि एक आई सुद्धा कसं काय हे ऐकून घेऊ शकते. आणि मग आपली कला बिचारी रडत जाते. तिलाही खूप वाईट वाटलेलं असतं की स्वतःच्या आईने आणि स्वतःच्या बहिणीने तिला एकदाही थांबवलं नाही आणि सगळ्यांसमोर तिची बदनामी होताना सुद्धा त्यांनी बघितलेलं असतं, फक्त केवळ कशासाठी, की श्रीमंत मुलाशी लग्न करण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे जे काही दाखवलंय हे बरोबर दाखवलंय का? तुम्हाला काय वाटतं ना, हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही रिप्लाय करत असतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.